आता आपण सुरुवातीला टोप गरम करत ठेवलेला आहे, टोप तापलेला आहे, त्यात आता आपण तेल ओतायचं आहे. हे तेल ओतलेलं आहे आपण. तेल थोडं गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकणार आहेत. तेल चांगलं तापलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण खडे मसाले टाकायचे आहे. हे सूर्यफूल आहे, हे वेलची, मोठी वेलची याला म्हणतात, लवंग, दालचिनी आणि हे तमालपत्र टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि हलवून घ्यायचं. पाणी टाकायचं. त्यात आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून झालं की आपल्याला ह्यात तांदूळ टाकायचं आहे. हे तांदूळ थोडं भिजवून ठेवलेलं होतं, भिजवून ठेवायचं का तर थोडंसं नरम पडतं. ते भिजवून ठेवलेलं तांदूळ ह्यात टाकायचे आणि शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याला बिर्याणीसाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला टोमॅटो, उभा चिरलेला कांदा, पुदिना आणि कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट, आलं लसणाची पेस्ट आणि आपण मटनमध्ये चटणी, मीठ, हळद हे मॅरिनेट करून वाफवून घेतलेलं आहे आणि आपल्याला अमूलचं दही घ्यायचं आहे. चला आपण बिर्याणीला सुरुवात करूया. हे टोप गरम करत ठेवलेलं आहे, ह्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे. तेल ओतून झालं की मग हे गरम झालं तेल की मग आपण ह्याच्यामध्ये कांदा भाजायला घ्यायचा आहे. आपण आता ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे थोडा थोडा करून. आणि हा चांगला भाजून घ्यायचा आहे, पूर्ण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला आपला भाजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं आहे आणि हा पण मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे चांगला, जेणेकरून ह्याची ग्रेव्ही मस्त तयार होऊन जाईल. आता हे बघा, टोमॅटो आणि कांदा मस्तपैकी भाजलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यात साहित्य टाकायचं आहे. ते आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि पुदिना आणि कोथिंबीर आणि मिरची ही पेस्ट टाकायची आहे आणि थोडंसं दही टाकायचं. हे हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण चवीपुरतं मीठ वापरायचं आहे हे सगळं आणि नंतर हळद टाकायचे आणि चटणी टाकायची आहे आपल्याला. चटणी टाकून झालं की हलवून घ्यायचं आहे. आता हलवून घेतलेलं आपलं. आता ह्याच्यामध्ये आपण मटण टाकायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे आणि ह्याला जरा शिजवून घ्यायचं आहे. ते बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे आणि हलवून घ्यायचं आहे. तयार झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये वरून तांदूळ टाकायचा आहे. आता ह्याच्यात फ्राय केलेला कांदा आपण टाकायचा आहे. मग नंतर हा पुदिना थोडासा टाकायचा आहे आणि मग थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावरती बिर्याणी ठेवून बिर्याणीला दम द्यायचा आहे. ह्याच्यावर वजन काहीतरी ठेवायचं आणि दम द्यायचा आहे. बघा, मस्त मटन बिर्याणी तयार आहे. बघा, आमची आजची मटन बिर्याणी तयार आहे. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.